नमस्कार, मी श्रुती राहुल TV9 मराठीच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवात करणार आहोत अतिशय महत्त्वाच्या बातमीनं। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीनं छापा टाकलेला आहे। नागपूरमधील निवासस्थानी ईडीनं छापा टाकलेला आहे। आपल्याला माहिती आहे सध्या कथित वसुली प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे। यात सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीचा हा छापा। अनिल देशमुखांच्या घराची आता झाडाझडती घेतली जाते। अधिक या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याकडून। राहुल, काय अधिकची माहिती आहे छाप्या संदर्भात? सृष्टीची प्राथमिक माहिती आता समोर येते ती गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख यांच्या संदर्भात ईडीचा सगळा तपास सुरू होता आणि यानंतर ज्या तपासामध्ये काही गोष्टी संशयास्पद आढळत आहेत त्याचा अजून देखील तपास होणं शिल्लक होतं मागच्या अनेक दिवसांपासून। मग तो एनआयच्या बाबतीत असेल, ज्या पद्धतीनं लेटर बॉम्ब अनेक झाले होते त्याबाबत असेल, किंवा ज्या पैशांच्या मोठ्या उलाढाली झाल्याचा आरोप झाला होता या संदर्भात असेल, सगळा तपास जो आहे तो गेल्या 2-2.5 महिन्यांपासून ईडी करत होतं। याच संदर्भात जी प्राथमिक माहिती हाती येते त्या ठिकाणी ईडीचे अधिकारी देखील पोहोचलेले आहेत। याबाबत अजून काही हाती लागतंय का, किंवा काही कागदपत्र असतील, वेगळे व्यवहाराचे पेपर्स असतील, याबाबत काही खुलासा होतो का हे पाहणं महत्वाचं आहे। तुर्तास ईडीचे काही अधिकारी हे अनिल देशमुख यांच्या घरी पोहोचल्याचं कळतंय। काही ठिकाणी पोलिसांचा देखील ताफा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलाय। आज दिवसभरात नेमकं यातनं काय बाहेर येते हे पाहणं महत्वाचं। मात्र तुर्तास अनिल देशमुखांच्या अडचणीमध्ये वाढ होतीये असंच काहीचं म्हणायला लागेल। राहुल, किती जणांचं हे पथक आहे जे ईडीचं आता सध्या छापा टाकतंय? ईडीचं जे पथक असतं ते साधारण 3 ते 4 मोठे अधिकारी आणि इतर जी लोक आहेत त्या ठिकाणी आहेत असं प्राथमिक माहिती कळते। अजून याबाबतचे अनेक अपडेट येणं बाकी आहे। मात्र तुर्तास आज दिवसभरात यामध्ये अनेक घडामोडी घडू शकतात असं देखील कळतंय। राहुल, किती वाजल्यापासून हा छापा किंवा या झाडाझडतीला सुरुवात झालेली आहे? साधारण अर्ध्या तासापासून ही माहिती समोर येते। अद्याप ईडी असेल किंवा अनिल देशमुखांकडून असेल याचं कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये। मात्र हालचाली ज्या दिसत आहेत, काही पोलीस त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत, काही अधिकारी देखील आहेत। कारण अर्ध्या ते पाऊण तासापासून ही सगळी हालचाल सुरू आहे आणि त्यानंतर आता दिवसभरात नेमकं काय याबद्दल होतंय हे पाहावं लागेल। राहुल, अनिल देशमुख सध्या नेमके कुठे आहेत त्याबाबतची काय माहिती आहे? जे प्राथमिक माहिती मिळते अनिल देशमुख हे सध्या नागपूर इथल्याच निवासस्थानी असल्याचं देखील कळतंय। याबाबत त्यांच्याशी संपर्क करण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र कुठलाही संपर्क होत नाहीये। अशा पद्धतीनं ज्यावेळेस कुठलीही रेड होत असते त्यामुळे बाहेर त्यांना जास्त संपर्क करता येत नाही। त्यामुळं सध्या जर बघितलं तर ही संपूर्ण कारवाई जोपर्यंत सुरू असेल, कारण नेमकं काय सुरू आहे याबद्दल पूर्णपणे स्पष्टता येत नाहीये। मात्र ज्या पद्धतीने हालचाली होतील त्यानंतर एक एक गोष्ट यामधली बाहेर यायला सुरुवात होईल। याआधी सुद्धा आपल्याला माहितीये राहुल, सीबीआयने सुद्धा छापे टाकलेले होते, त्यावेळेला सुद्धा काही अर्थातच कथित वसुली प्रकरणासंदर्भात किंवा त्या आरोपासंदर्भातली काही कागदपत्र ताब्यात घेतली गेलेली असू शकतात। आता ईडी छापा टाकते आहे, काय अधिकची माहिती? श्रुती, ज्या दिवसापासून अनिल देशमुखांचं नाव चर्चेत आलं होतं त्या दिवसापासून सीबीआय असेल, ईडी असेल, दोघांचीही नजर ह्या संपूर्ण व्यवहारावर होती। मागच्या काळांमध्ये जे काही व्यवहार झाले असतील, मनी लॉन्ड्रिंगची काही प्रकरणं झाली आहेत का, काही बोगस कंपन्या दाखवून त्यावरून काही उलाढाल झाली आहे का, त्या सगळ्या सोबतचा तपास सीबीआय सोबतच ईडी देखील करत होतं। कारण अनिल देशमुखांनी अनेकदा वारंवार सीबीआयने जो गुन्हा दाखल केलाय तो थांबवण्यासाठी देखील प्रयत्न केले होते, मात्र कोर्टानं कुठेही म्हणणं ऐकलं नाही। आणि त्यानंतर आता ईडीचा देखील तपास, ईडी जो तपास करत असते अर्थातच पैशांचे गैरव्यवहार निश्चितच राहुल, तुमच्याकडून अपडेट्स घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद। आपले प्रतिनिधी गजानन उमाटे सुद्धा आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। गजानन, ही महत्वाची आजच्या दिवसाची घडामोड, ईडीचा छापा देशमुखांच्या घरी। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील सिव्हिल लाईन घरावर सकाळी ईडीचा छापा पडलेला आहे। ईडीचे अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी तपासणी करतायत, चौकशी करतायत, कागदपत्राची पडताळणी करतायत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही दिवसापूर्वी आपण बघितलं असेल तर अनिल देशमुख यांच्याशी संबंध व्यावसायिक मित्र असो किंवा इतर असो त्यांच्या घरावर छापे नागपुरात पडले होते, परंतु आज हे ईडीचा छापा अनिल देशमुख यांच्या घरावर पडलेला आहे। यापूर्वी सीबीआयचा छापा पडला होता। त्यामुळे महत्वाचं जे आहे ते चौकशी आता सुरू आहे। सकाळी पोहोचले आणि अनिल देशमुख यांच्या अडचणीही वाढण्याची शक्यता आहे।
निश्चितच काही तांत्रिक कारणांमुळे गजानन उमाटे यांच्याशी आता आपला संपर्क होऊ शकत नाहीये. अधिक अपडेट्स त्यांच्याकडून घेणार आहोतच. मात्र माजी गृहमंत्र्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. महिन्याभरानंतर पुन्हा एकदा छापेमारी सुरू झालेली. अनिल देशमुख यांच्या घरात सध्या ईडीचे अधिकारी झाडाझडती घेत आहेत. नागपूरमधल्या निवासस्थानी ईडीचे हे छापे सुरू आहेत. ईडीकडून देशमुख यांच्या घरी झाडाझडती केली जाते. सागर भटेवार जे अनिल देशमुख यांच्या जवळचे मानले जात होते त्यांच्या घरी सुद्धा काही दिवसांपूर्वी आपल्याला माहिती आहे छापा टाकण्यात आलेला होता. आता अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीचा हा छापा. याआधी सीबीआयनं छापा टाकलेला होता. देशमुख यांच्या संदर्भात जो आरोप करण्यात आलेला होता, कथित वसुली प्रकरणाचा हा आरोप होता 100 कोटीच्या. त्याच संदर्भात माजी गृहमंत्र्यांच्या अडचणीत वाढच होताना दिसतेय. महिन्याभरानंतर पुन्हा एकदा अनिल देशमुख यांच्या घरावर छापा पडलेला आहे. ईडीनं हा छापा टाकलेला आहे. ईडीचे अधिकारी आणि काही इतर पथकातले जे इतर कर्मचारी आहेत ते सध्या ईडी कडून त्यांच्या घराची झाडाझडती घेतली जाते. अर्थातच या कथित वसुली प्रकरणासंदर्भात असेल किंवा इतरही काही आरोपांसंदर्भात असेल, कागदपत्र असतील, पुरावे असतील, हे गोळा केले जातील. याआधी सीबीआयनं छापा टाकलेला होता. आता ईडी कडून देशमुख यांच्या घरी झाडाझडती केली जाते. नागपूरमधल्या देशमुख यांच्या निवासस्थानी सध्या ईडीचा छापा पडलेला आहे. सकाळी साधारणतः 9 वाजल्यापासून ईडीच्या या झाडाझडतीला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा अनिल देशमुख यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होताना दिसते. सीबीआय नंतर आता ईडी सुद्धा या कथित वसुली प्रकरणासंदर्भात आणि एकूणच देशमुख यांच्यावरील आरोपांसंदर्भात चौकशी करते, तपास करते आणि आता महिन्याभरानंतर पुन्हा एकदा छापेमारी होते आहे. पुन्हा एकदा संवाद साधूया आपले प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याशी. राहुल, सीबीआय त्यानंतर आता ईडी, दोन महत्वाच्या यंत्रणांकडून सध्या सातत्यानं देशमुख यांच्या संदर्भातील कथित वसुली प्रकरणाची झाडाझडती गेल्या काही काळापासून सुरूच आहे. अगदी बरोबर आहे श्रुती. खरं तर ईडीचा हा जो सगळा तपास असतो किंवा ईडी चा तपास करण्याची जी पद्धत आहे, अर्थातच खूप लेंदी अशी जरी पद्धत असेल तरी मात्र तपास करताना प्रत्येक एक रुपयाचा हिशोब ईडीकडे घेतला जातो. काही पद्धतीनं काही गैरव्यवहार समोर येत असेल तर त्या टप्प्यानं कारवाई केली जाते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ईडीने याआधी देखील अनिल देशमुखांची झाडाझडती घेतली होती. आज नेमकं मात्र परत हे का होतंय यावर नक्कीच अनिल देशमुखांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. कारण ज्या पद्धतीनं मागच्या 2-1 महिन्यांपासून हा सगळा तपास सुरू होता, प्रत्येक कागदपत्र असतील, चौकशी असेल त्यानुसार झाली होती आणि त्यानंतर ईडीचे अधिकारी आज थेटपणे घरी पोहोचलेत. कदाचित याबद्दल कुठलीही स्पष्टीकरण आलेलं नाही दोन्हीकडून, मात्र कदाचित अनिल देशमुख यांना राहुल थोडंसं थांबवते आहे. आपल्यासोबत भाजपचे नेते किरीट सोमय्या फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत. सर, महत्वाची घडामोड सकाळी 9 वाजता समोर येते. अनिल देशमुखांच्या घरी ईडीचा छापा, झाडाझडती सुरू आहे. म्हणजे हे सगळं प्रोसिजर आहे. हे सगळ्यांना माहित आहे की अनिल देशमुखनी शरद पवारांचा आशीर्वादाने आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पार्टनरशिप मध्ये 100 कोटी रुपये दर महिन्याला लूट चालवली होती. तुम्हाला काही दिवसानंतर आणखीन तुम्ही मला परत फोनवर विचारणार, अनिल देशमुख आता जेलमध्ये जात आहे, खरं आहे का? हे खरंच ठरणार आहेत. आज ईडीचे छापे आहेत आणि काही दिवसांनी ईडी जेलमध्ये अनिल देशमुखची रवानगी होणार आणि काही दिवसानंतर अनिल परबची पण होणार. किरीट सोमय्याजी, एका पाठोपाठ एक महाविकास आघाडीचे नेते जे असतील त्यांच्यावर आरोप केले जात आहेत, त्या संदर्भातली तपास जो आहे तो केंद्रीय यंत्रणांकडून सुरू आहे आणि या नेत्यांच्या अडचणीत वाढ होतेच आहे. देशमुख एक महत्वाचं नाव जे समोर आलं होतं, त्या पाठोपाठ हा क्रम किंवा त्या पाठोपाठ ही साखळी सुरूच आहे. एकच क्षमा मागतो आपली की केंद्रीय तपास यंत्रणा किंवा नेत्यांच्या घरी नाही, लुटारेबाज जे घोटाळेबाज उद्धव ठाकरे सरकारचे नेते त्यांच्या घरी छापे पडतात. दिलीप वळसे पाटीलच्या घरी कोणी जाणार नाही कधी, प्रामाणिक मंत्री आहेत. तर हे जे सगळे घोटाळेबाज आहे, अनिल परबनी काय केलंय? त्यांनी स्वतःचा एक वाद्य पैदा केलेला आहे. दुसरे एक मंत्री आहेत, त्यांचा एक वाद आहे, त्याची मी 4 दिवसांनी माहिती देणार आहे. आज आणखीन एक उद्धव ठाकरेचा जो सहयोगी आहे त्याचा घोटाळा मी उघडकीस आणला. हे सगळे घोटाळेबाज कोविड मध्ये करप्शन केलेले आहेत, त्यांना जेलमध्ये जावंच लागणार. आणि उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने घोटाळे होतात तर राज्य सरकार काही करतच नाही, करणारच नाहीये.
निश्चितच किरीट सोमय्याजी, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. आपल्यासोबत भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर सुद्धा जोडले गेलेले आहेत. अतुल भातखळकरजी, नागपुरात देशमुखांच्या निवासस्थानी सकाळी 9 वाजताच ईडीचा छापा पडलेला आहे. नाही, ईडीची कारवाई चालू आहे आणि ती मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चालू आहे आणि त्याच्यामुळे याच्यात राजकारणाचा वगैरे काही मुद्दा नाहीये. जर का अनिल देशमुख हे साफ असतील तर त्यांनी आपली सगळी माहिती ईडी समोर ठेवावी, सीबीआय समोर ठेवावी. पण शुक्लांचा रिपोर्ट नको, FIR मधला हा पॅरेग्राफ जाळून टाका असं राज्य सरकार म्हणतंय. यातून यांना काहीतरी लपवायचं आहे. डाल में कुछ काला है हे त्यातून वारंवार सिद्ध होत आहे. मला वाटतं की लवकरात लवकर आता अनिल देशमुखांवर पुढची कारवाई ईडी 100% करेल असा मला विश्वास आहे. पुढची कारवाई म्हणजे तुम्हाला अटकेच्या कारवाईकडे निर्देश करायचे का? आहे की अटक करायची की नाही हे ईडी ठरवेल. पण मला असं वाटतं की लॉजिकल विचार केला तर त्याची अटक हाच त्याचा लॉजिकल एंड आहे आणि केवळ एका अनिलवर थांबून चालणार नाही. दुसऱ्या अनिलकडे पण लक्ष द्यावं लागेल. तर स्वतःच्याच पोलिसांची चौकशी नेमायची आणि स्वतःला लगेच 15 दिवसात क्लीन चिट देऊन टाकायची अशाने काही काम होत नसतं आणि त्याच्यामुळे आमची निश्चितच आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी गजानन उमाटे. गजानन, देशमुखांच्या निवासस्थानी ईडीचा छापा, तुम्ही त्याच ठिकाणी आहात. नक्कीच, मी आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सिव्हिल लाईन निवासस्थानी आपण बघू शकतो. हे त्यांचं निवासस्थान आहे. याच निवासस्थानी सकाळी 8च्या सुमारास ईडीचे 5 अधिकारी आले आणि चौकशी जी आहे ती छापेमारी सुरू केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळेच्या छापेमारीचं वेगळेपण असं की केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बलचे जे सिक्युरिटी फोर्स आहे ती सुद्धा तैनात. आपण जर घरातले दृश्य बघितले, हे बघा या ठिकाणी मोठ्या संख्येनं केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल या ठिकाणी तैनात आहे. हे सगळे कर्मचारी आपण बघू शकतो. हे बघा, आणि सकाळी 8 पासून या ठिकाणी चौकशी जी आहे ती सुरू आहे. अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण की यापूर्वी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित जे लोक होते, व्यावसायिक मित्र होते, त्यांच्यावर ईडीचे छापे पडले आणि आज थेट माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर हा छापा आहे. एकूणच वाझे प्रकरणानंतर जे काही घडत गेलं, अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाले, त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर ही चौकशी जी आहे ती सुरू आहे आणि आज ईडीचा छापा या ठिकाणी सिव्हिल लाईन निवासस्थानी पडलेला आहे. हेच त्यांचं अनिल देशमुख यांचं खाजगी निवासस्थान आहे. आपण हे सगळे दृश्य बघू शकतो. हे बघा, अनिल देशमुख यांचं खाजगी निवासस्थान आहे. या ठिकाणी सकाळी 8 वाजता ईडीचे अधिकारी जे आहेत ते पोहोचले आणि चौकशी करतात. अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख या ठिकाणी आहेत की नाही हे अद्यापही माहित नाही, परंतु निश्चित गजानन, थोडंसं थांबावं लागतंय. आपल्यासोबत सुधीर मुनगंटीवार जी जोडले गेलेले आहेत. मी पुन्हा येते गजानन तुमच्याकडे. सुधीर मुनगंटीवार जी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईन वरून. सुधीर मुनगंटीवार जी, अनिल देशमुख यांच्या घरी सकाळपासूनच ईडीचा छापा सुरू आहे. आत्ताही त्या ठिकाणी झाडाझडती सुरू आहे. मला वाटतं की याकडे राजकीय दृष्टिकोनातून बघण्याची आवश्यकता नाही. एक पोलीस विभागामध्ये काम करणारा अधिकारी ज्याच्या पाठीशी सरकार पूर्णपणे खंबीर उभं होतं आणि 9 मार्चच्या अधिवेशनाच्या दिवशी आपण बघितलं की त्या पवित्र विधानसभेच्या मंदिरात सचिन वाझेची वकिली करत काही नेते त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हाच अनेकांच्या मनात शंका आली की एक सामान्य अधिकारी या हजारो अधिकाऱ्यांपैकी एक, पण सारं सरकार त्याची बाजू वकीलपत्र घेऊन का जावत आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात तेव्हा शंका आली होती. आणि त्या माध्यमातून जेव्हा मग या संदर्भामध्ये तपास यंत्रणेने तपास सुरू केला, या तपासामध्ये पुढे जाण्यासाठी अशा पद्धतीने जर आवश्यक कारवाई असेल तर ती तपास यंत्रणा करते. पण याचा अर्थ असा नव्हे की एखादा व्यक्ती जर निर्दोष असेल तर कोणतेही सरकार जबरदस्तीने त्याच्यावर कधीही अन्याय करू शकत नाही. या संदर्भात निश्चितपणे भविष्यामध्ये जर काही तथ्य नसेल तर काही होणार नाही, पण काही तथ्य असेल, पुरावे असेल, या संदर्भात जास्तीची माहिती तपास यंत्रणेला असेल तर त्यांना अशा पद्धतीने पुढे जावं लागतं. या राजकारणाच्या शब्दाच्या गुंडस नावाखाली आपण खरं तर कुणीही हे राजकारण आहे असं म्हणून या पाठीमागे उभं राहता कामा नये.
हे निश्चित खरं आहे की काही निर्दोषत्व असेल तर ते सिद्ध करायचं. शेवटी न्याय व्यवस्था आहे. आपल्याला माहिती असेल की जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंगांचं सरकार होतं, सुरेश कळमाडी तर काँग्रेसचे नेते होते. त्याच्यानंतरही त्यांच्यावरची एन्क्वायरी झाली, जेलमध्ये गेले. करुणानिधीची कन्या त्याही जेलमध्ये गेले. निश्चित, तेव्हा तर निश्चित. भाजपचं सरकार नव्हतं. मला असं वाटतं की माननीय मोदीजींची 9 तास सीबीआयनी चौकशी केली, पण मोदीजींचं मोठेपण, हे मोठेपण आम्हाला निश्चित, सर्वांना निश्चित असू दे. समजून घेतलं पाहिजे की त्यामध्ये ते कधी असं म्हणाले नाही की बा हे राजकारण आहे. ते म्हणाले करू ना, आपली जितकी ताकद आहे करो, आपण निश्चित. ताकद के साथ तपास करो. निश्चितच निश्चितच यात राजकारण आहे असं म्हणून नये. धन्यवाद सुधीर मुनगंटीवारजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी. थेट पुन्हा एकदा जाणार आहोत गजानन उमाटे यांच्याकडे. गजानन, आता आपल्याला काही या ठिकाणी गणवेशधारी जवानही दिसत आहेत. ते नेमके कोणत्या दलाचे किंवा पथकाचे आहेत आणि अधिकारी नेमके आतमध्ये किती आहेत जे छापा टाकतात? सुदीप, 5 अधिकारी ईडीचे आहेत जे सकाळी 8 वाजता पोहोचले आणि छापेमारीचे काम सुरू आहे. मागच्या वेळेस सीबीआयचे अधिकारी जेव्हा आले होते छापेमारीसाठी तेव्हा केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल नव्हतं, परंतु यावेळेस हे बघा, हे तुम्ही आत सुद्धा आहे आणि बाहेर सुद्धा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र पोलिसांनी आपली सिक्युरिटी वाढवलेली आहे. इथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल सबनीस सर आहे. सर, आपली पण सिक्युरिटी वाढली महाराष्ट्र पोलिसांची? आता बोलवलेलं आहे, सिक्युरिटी वाढवली. किती वाजता कळलं सर छापेमारी झाली? एक तासापूर्वी. किती आपण सिक्युरिटी लावतो? हे जे सुरक्षा रक्षक आहे हे कुठले आहेत? हे केंद्रीय पथक आहे, त्यांची आहे सिक्युरिटी. तुम्हाला कधी कळलं ईडीचा छापा पडला? काही वेळापूर्वी. अनिल देशमुख या ठिकाणी आहेत आता? आता नाही आहेत असं समजा. नक्कीच अनिल देशमुख जे आहे माजी गृहमंत्री ते या ठिकाणी नाही असं सांगतायत इथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक. हे तुम्ही दृश्य या ठिकाणचे बघू शकता. सीआरपीचे जवान जे आहेत ते या ठिकाणी तैनात आहे. मोठ्या संख्येनं आत सुद्धा जवान आहे आणि 5 ईडीचे अधिकारी या ठिकाणी चौकशी करतात. हेच अनिल देशमुख यांचं सिव्हिल लाईन येथील निवासस्थान. आणि अनिल देशमुख यांच्याशी संबंधित जे काही म्हणजे त्यांचा मुलगा असो, त्यांचा जावई असो किंवा इतर त्यांचे नातेवाईक, त्यांची जी गुंतवणूक झाली त्या प्रत्येकाची तपासणी जी आहे, त्या कागदपत्राची पडताळणी जी आहे ते ईडीचे अधिकारी या ठिकाणी करतात. हे सगळे दृश्य आपण बघू शकतो. जवळपास 2.25 तास झाला ही रेड जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे. 5ही अधिकारी कसून चौकशी करतात. जी आत्ता माहिती मिळते ती माजी गृहमंत्री अनिल देशमुख या ठिकाणी आत्ताच सिव्हिल लाईन या बंगल्यावर नाही आहेत, परंतु त्यांचे परिवारवाले आहेत. आणि ही रेड जी आहे ती सुरू झालेली आहे, छापेमारी सुरू झालेली आहे. मोठ्या संख्येनं केंद्रीय पोलीस दल जे आहे ते या ठिकाणी तैनात आहेत. चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. आणि एकूणच जे काही 100 कोटीच्या वसुलीच्या प्रकरणाचे आरोप अनिल देशमुख यांच्यावर लागले, त्यानंतर जो चौकशीचा ससेमिरा सुरू झाला, कारण की याच ठिकाणी सीबीआयची धाड पडली होती. त्यानंतर अनिल देशमुख यांच्याशी संबंधित जे व्यावसायिक मित्र आहेत त्यांच्यावर ईडीची धाड पडली आणि आता थेट अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीचा छापा पडलेला आहे. पावणे 2 तास झाले ईडीचे अधिकारी जे आहे ते या ठिकाणी चौकशी करतात. प्रत्येक कागद पडताळून पाहायला जात आहे. गेल्या 2 वर्षामध्ये किती इन्व्हेस्टमेंट कुठे झाली, कशी झाली, याच्या प्रत्येक कागदाची तपासणी केली जाते, आपण बघू शकतो. आणि ही रेड आणखी काही तास चालण्याची शक्यता आहे, कारण की यापूर्वी ज्या ईडीच्या रेड नागपुरात अनिल देशमुख यांच्याशी संबंधित व्यावसायिकावर पडल्या, मित्रपरिवारावर पडल्या, त्या कमीत कमी 5 तास चालल्या. त्यामुळे ही रेड जी आहे ती आता पावणे 2 तास झाले ईडीचे अधिकारी या ठिकाणी आहेत, चौकशी करतात. या निमित्तानं अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ईडीकडून चौकशी केली जात आहे. सुधी, निश्चित. गजानन, किती वाजल्यापासून हा छापा किंवा ही झाडाझडती सुरू झाली? साधारणतः 7:45च्या सुमारास ईडीचं पथक जे आहे ते इथे दाखल झालं. आपण त्यांच्या वाहनांची याच मार्गाने ते आले आणि चोख सुरक्षा व्यवस्था घेऊन आले. हे बघा, हे सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. महिला फोर्स आहे या ठिकाणी. जे सुरक्षा व्यवस्था आहे ती आज सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र पोलीस सुद्धा आहे, त्यांनी सुद्धा आपली सिक्युरिटी या ठिकाणी वाढवलेली आहे. 7:45च्या सुमारास या ठिकाणी ते आले आणि जवळपास 2.25 तास झाले ही छापेमारी जी आहे ती सुरू आहे. हे सगळे दृश्य आहे अनिल देशमुख यांचं खाजगी कार्यालय. आता जे तुम्ही दृश्य बघताय बघा, आज सुद्धा केंद्रीय पोलीस बल आहे, त्यासोबत अनिल देशमुख यांचा खाजगी स्टाफ जो आहे त्याचे काय कर्मचारी. हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपला कॅमेरामॅन सुजित राठोड आपल्याला दाखवतोय. हे आतले दृश्य आहे अनिल देशमुख यांच्या घरातले, जिथे खाजगी कार्यालय आहे अनिल देशमुखांचं, तिथले हे दृश्य आहे. आणि हे सगळी टीम जी आहे या ठिकाणी दाखल झालेली आहे.
2 माळ्याचं हे घर आहे आणि ईडीचे अधिकारी या ठिकाणी छापेमारी करतायत, चौकशी करतायत, विचारपूस करतायत. एकूणच 2.25 तास झाली चौकशी सुरू आहे. या निमित्तानं आतापर्यंत जे आहे ते नागपुरात वेगळ्या ठिकाणी ईडीच्या धाडी पडल्या. अनिल देशमुख यांच्याशी संबंधित काही जे लोक होते त्यांच्यावर शंकरनगर चौक असो किंवा इतर सदर परिसरामध्ये. आज सगळ्यात महत्त्वाचं आहे की आजची रेड जी आहे ती थेट अनिल देशमुख यांच्या सिव्हिल लाईन येथील निवासस्थानी पडलेली आहे. 8 वाजता या ठिकाणी ईडीचे 5 अधिकारी आले आणि जवळपास 2.25 तास झाले ही चौकशी सुरू आहे. निश्चितच गजानन, आपण जर पाहिलं तर साधारणतः अनिल देशमुख यांच्यापासून सुरू झालेला ससेमिरा चौकशी यंत्रणांचा किंवा तपास यंत्रणांचा महाविकास आघाडी सरकारच्या एकेका नेत्याविरोधात ही साखळी सुरूच झाली. अनिल परब यांच्यावर आरोप झालेले आहेत, प्रताप सरनाईक यांचीही चौकशी करण्यात आलेली आहे. एकंदरीतच वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या आरोपांमुळे महाविकास आघाडीचे महत्त्वाचे वेगवेगळ्या पक्षांचे नेते हे अडचणीत आलेले आहेत सध्या चांगलेच. नक्कीच असं म्हणता येईल, कारण की प्रताप सरनाईक असो, अनिल देशमुख असो, इतर जे नेते आहेत त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणा जो आहे त्यांची वचप किंवा त्यांच्या चौकशीचा ससेमिरा जो आहे तो लागलेला आहे. आणि वारंवार महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं आरोप केला जातोय की केंद्र सरकार जे आहे ते या सगळ्या एजन्सीचा गैरवापर करतायत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात, असाही आरोप होतोय. परंतु चौकशी जी आहे ती सुरू आहे आणि या नेत्यांना, कारण की अनिल देशमुख यांना या 100 कोटीचा जो आरोप झाला वसुलीचा, त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. सीबीआय चौकशी सुरू झाली. सीबीआयची टीम याच निवासस्थानी दाखल झाली होती. दिवसभर त्यांनी चौकशी केली होती, जवळपास 10 ते 11 तास. त्यानंतर बराच काळ लोटला. त्यांनी काही सामानही घेऊन गेले होते, काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट या घरून घेऊन गेले होते सीबीआयची टीम. आणि त्यानंतर जी आहे ती ईडीची टीम या ठिकाणी दाखल झाली. चौकशी जी आहे, विचारपूस जी आहे ते सुरू आहे. आणि म्हणजे सीबीआय असो, ईडी असो, महाविकास आघाडीचे जे प्रमुख चेहरे आहे त्यांच्या विरोधात असा वापरला जातो असा आरोप वेळोवेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं होतोय. परंतु या सगळ्या संस्था ज्या आहेत त्या चौकशी करतायत. अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी झाली याच ठिकाणी, याच निवासस्थानी झाली काही महिन्यापूर्वी, आणि आता ईडीची चौकशी सुरू आहे. सकाळी 8च्या सुमारास ईडीची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि चौकशी करतायत. गजानन, एक या सगळ्यातला अगदी आत्ताची महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल. भाजप सुरुवातीपासूनच या सगळ्या आरोपांबाबत असेल आक्रमक होतीच, मात्र आता अनिल परब यांच्यावर आरोप करण्यात आले आणि आता तर अजित पवार यांच्या संदर्भात सुद्धा भाजप आक्रमक झालेली आहे. म्हणजे एकेका महत्त्वाच्या नेत्याला आता भाजप टार्गेट करते, आक्रमकपणे भाजप टार्गेट करते असंच दिसतंय महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठी. तर ही दृश्य आहेत नागपुरातली अनिल देशमुख यांच्या निवासस्थानाबाहेरची. या ठिकाणी ईडीचा सकाळी साधारणतः 7:45च्या सुमारास त्यांचं पथक दाखल झालं. 8 वाजल्यापासून आपण असं म्हणू शकतो की त्यांच्या घरात झाडाझडतीला सुरुवात झालेली आहे. ईडीचा छापा पडलेला आहे देशमुखांच्या निवासस्थानी. साधारणतः महिन्याभरापूर्वी त्यांच्यावर ईडीनं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केलेला होता. त्यानंतर तिखट अशी प्रतिक्रिया आलेली होती महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून, विशेषतः राष्ट्रवादीकडून, की पंतप्रधानांचं जे कारभाराचं जे फेल्युअर आहे किंवा त्यातलं अपयश आहे हे लपवण्यासाठी हे सगळे प्रकार केले जातात, अशी एक तिखट प्रतिक्रिया किंवा एक हल्लाबोल करण्यात आलेला होता राष्ट्रवादीकडून. मात्र तरीही आपण पाहतोय की देशमुखांच्या एकंदरीतच आधी सीबीआयचे छापे त्यांच्या घरी आणि त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर पडलेले होते. त्यानंतर साधारणतः 26 मेच्या आसपास, म्हणजे मेच्याच अखेरीला, सागर भटेवार हे बिझनेस पार्टनर जे अनिल देशमुख यांचे म्हटले जातात त्यांच्या घरी छापा पडलेला होता. पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे. गजानन, मी तुमच्याशी मगाशी या मुद्द्यावर तुम्हाला प्रश्न विचारला होता की आता अजित पवार यांनाही थेट भाजप टार्गेट करते आहे. अनिल परब यांना तर आधीपासूनच केलं जात होतं, आता तर अजित पवार यांनाही टार्गेट करते भाजप, आक्रमक झालेली आहे भाजप. नक्कीच भाजप आक्रमक झालेली आहे आणि महाविकास आघाडी चे 2 मंत्री जे आहेत त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात ठराव मंजूर केला की त्यांचीही सीबीआय चौकशी या सगळ्या प्रकरणामध्ये व्हावी. आणि काल ठराव मंजूर केला आणि आज महाविकास आघाडीचा सगळ्यात महत्त्वाचा कणा, कारण की गृहमंत्री होते माजी, ते अनिल देशमुख यांच्या घरावर ही छापेमारी होते. अत्यंत महत्त्वाचा हा सगळा घटनाक्रम आहे, कारण की एकूणच काल सीबीआय चौकशी
चौकशीची मागणी. एकूणच महाविकास आघाडीला आगामी अधिवेशनाच्या पूर्वी कुठं जाईल याचा प्रयत्न जो आहे तो भाजपकडनं होतोय. मग ते उद्याचं आंदोलन असो किंवा इतर घटनाक्रम असो किंवा काल भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत जो ठराव मंजूर झाला की उपमुख्यमंत्री अजित पवार यांची CBI चौकशी व्हावी, हा सगळा घटनाक्रम. आणि आज दुसरा घटनाक्रम म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते जे माजी गृहमंत्री होते माजी गृहमंत्री आहेत त्यांच्या घरावर हा ईडीचा छापा. एकूणच महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांना कोंडीत पकडण्याचा तर प्रयत्न होतो का असा आरोपही वेळोवेळी केला जातो आहे. परंतु वास्तविकता अशी आहे की ही चौकशी सुरू झालेली आहे. या ठिकाणी ईडीचा छापा पडलेला आहे आणि ईडीचे अधिकारी चौकशी करत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मुख्य प्रवेशद्वार आहे, एकच मुख्य प्रवेशद्वार आहे अनिल देशमुख यांच्या घराला. परंतु यांच्या तीनही बाजूनं सुरक्षा यंत्रणा तैनात आहे. मी इकडचं दृश्य तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे दृश्य आहे, हे माजी मंत्री रणजित देशमुख यांचं निवासस्थान आहे. परंतु तिथे सुद्धा सुरक्षा व्यवस्था लावलेली. हे बघा, ही सुरक्षा इथपर्यंत लावलेली आहे. घराच्या चारही बाजूनं सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. आणि ही CBIची रेड जी आहे ती या ठिकाणी या गाड्या तुम्ही बघताय, ह्या बघा, ह्या ईडीच्या गाड्या असं सांगताय. यांना विचारूया काय आहे वास्तविकता. तर दादा, ही गाडी ईडीच्या अधिकाऱ्यांची आहे? कोण आलं या गाडीमध्ये? अधिकारी कोण? तुमच्या गाडीत बसून कोण आलं सकाळी? कुठून आले साहेब लोक? रात्री कुठे थांबले? हॉटेलमध्ये? कुठून तुम्ही पिकअप केलं गाडी? सर ऑफिस मधून घेतला. एअरपोर्ट मधून. ही गाडी आहे, या गाडीमध्ये आलेले आहे. ही गाडी आहे आणि हे बघा या ठिकाणी सुद्धा सुरक्षा लावलेली आहे. इथपर्यंत सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. त्याच्या बाजूला अनिल देशमुख यांचं घर आहे, हे रणजित देशमुख यांचं घर आहे. दोन्ही घरं एकमेकाच्या लगत आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं साधारणतः 8च्या सुमारास या गाडीमध्ये CBIची. तर शिवसेना खासदार संजय राऊत हे बोलत होते. केंद्राकडून CBI आणि ईडीचा वापर सुरू आहे. 2 वर्ष होत आली आहेत, 5 वर्ष सरकार पूर्ण करणार आहे. CBI आणि ईडी कार्यकर्ता आहे का भाजपचे, असा सवाल संजय राऊत यांनी केलेला आहे. थेट जाऊया पुन्हा एकदा नागपुरात. आपले प्रतिनिधी गजानन उमाटे आहेत आपल्या सोबत. गजानन, तुम्ही दाखवत होतात की फक्त मुख्य प्रवेशद्वारच नाही तर त्यांच्या निवासस्थानाचा आजूबाजूचा परिसर सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा अगदी कडक अशी सुरक्षा व्यवस्था आता तैनात करण्यात आलेली आहे. तुम्ही आतली दृश्य काही दाखवता आहात, काय अधिकची माहिती आहे आत्ता तिथल्या घडामोडींची? नक्कीच हेच अनिल देशमुख यांचं निवासस्थान आहे. आत्ता एक अधिकारी जो आहे तो बाहेर कुणाशी तरी फोनवर बोलत असल्याचं दिसून आलं. आणि या ठिकाणी आत्ता 2 माळ्याचं एक घर आणि 5 ईडीचे अधिकारी या ठिकाणी तैनात आहे. सगळे दृश्य आपण बघू शकतो. कसून चौकशी जी आहे तो सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असो किंवा कागदपत्र असून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आहे ते गेल्या 2 वर्षात अनिल देशमुख यांच्याशी संबंधित कंपन्यांमध्ये झालेली याची सगळ्या बाबी ज्या आहेत त्या ईडीची टीम जी आहे तपासून पाहत आहे. CBI चौकशीमध्ये सुद्धा निष्पन्न आला. पण CBI चौकशीच्या वेळेस अनिल देशमुख या ठिकाणी उपस्थित होते. आत्ता अनिल देशमुख या ठिकाणी उपस्थित नाही, त्यांच्या परिवारवाले उपस्थित आहेत. आणि हे त्यांचं निवासस्थान मी परत आपले कॅमेरामॅन सुजित राठोड यांना सांगतो. हे बघा, हे त्यांचं घर आहे इकडची बाजू. आणि याच पहिल्या हॉलमध्ये आत्ता ईडीचे अधिकारी जे आहे ते चौकशी करतायत. आत्ता एक अधिकारी जे आहे ते या ठिकाणी बाहेर पडले होते, फोनवर कोणाशी तरी बोलत होते. आणि ही चौकशी सुरू आहे. 2 तास झाले ही चौकशी जी आहे ती सुरू आहे. चोख पोलीस व्यवस्था आहे, म्हणजे महाराष्ट्र पोलीस तैनात आहे. त्यासोबतच केंद्रीय पोलीस बल सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे. एकूणच काल झालेला ठराव असो की सरनाईक यांची जी ईडी मार्फत चौकशी सुरू आहे, आता अनिल देशमुख यांची चौकशी सुरू आहे. अनिल देशमुख यांच्याशी संबंधित लोकांची चौकशी यापूर्वी झाली. तर एकूणच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतो का असा आरोपही जो आहे तो सत्ताधाऱ्यांकडे होतोय. परंतु हा ससेमिरा जो आहे तो महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे लागला. आणि एकीकडे भाजप महाराष्ट्रात आक्रमक आहे. जे काही भ्रष्टाचाराचे प्रकरण होत असेल, जे काही आरोप होत असेल ते लावून धरले. गेल्या अधिवेशन या सगळ्या मुद्द्यांवर गाजलं. त्यानंतरचा घटनाक्रम आपल्याला माहीत आहे की अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. आणि केंद्रीय ज्या एजन्सीज आहेत त्यामार्फत चौकशी जी आहे ती केली जात आहे अनिल देशमुख यांच्या घरावर. कारण की यापूर्वी CBIची टीम या ठिकाणी आली होती. 12 ते 13 तास चौकशी केली होती. अनिल देशमुख यांची चौकशी या ठिकाणी करण्यात आली होती, विचारपूस करण्यात आलं होतं. त्यावेळेस अनिल देशमुख यांनी बाहेर येऊन स्टेटमेंट दिलं होतं की CBIच्या टीमला आम्ही संपूर्ण सहकार्य केलं. आज
सकाळीपासून या ठिकाणी ईडीची टीम दाखल झालेली आहे आणि या ठिकाणी छापेमारी जी आहे ती सुरू आहे. ईडीचे छापे जे आहेत ते जरी सकाळी टाकले जातात. 8च्या सुमारास अधिकारी या ठिकाणी आले आणि चोख सुरक्षा व्यवस्था जी आहे त्या ठिकाणी त्यांना हे सगळे दृश्य मी परत एकदा तुम्हाला यासाठी दाखवतोय की यापूर्वी जे काही ईडीचे छापे नागपुरात देशमुखांशी संबंधित लोकांवर पडले त्यावेळेस सीआरपीएफचे जवान जे आहेत ते तैनात नव्हते, पण यावेळेस सगळी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आणि अनिल देशमुख यांच्या निवासस्थानाच्या तीनही बाजूनं ही चोख सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. हे बघा आपण शस्त्रधारी सीआरपीएफचे जवान या ठिकाणी तैनात आहे, महिला जवान आहेत तैनात आहे, ही सगळी फोर्स आज सुद्धा सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. त्यामुळे ही चौकशी आणखी काही काळ चालण्याची शक्यता आहे. या ठिकाणी आत्ता अनिल देशमुख नाही असं इथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांना सांगितलेलं आहे. हे बघा ही सगळी टीम जी आहे ती तैनात आहे, कारण की गेल्या वेळेस आंदोलन सुद्धा यावेळेस युथ काँग्रेसच्या लोकांनी या ठिकाणी केलं होतं. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या संपूर्ण तयारीनिशी ईडीची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी सुरक्षा वाढवायला सुरुवात केलेली आहे. एकूणच या चौकशीतून अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार का, महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण की एकीकडे प्रताप सरनाईक यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्या चौकशी दरम्यानच त्यांनी जो लेटर बॉम्ब टाकला, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, त्याची चर्चा महाराष्ट्रभर झाली, महाराष्ट्राच्या राजकारणात झाली की पुन्हा एकदा सेना भाजप एकत्र येणार का. आणि ही सगळी चौकशी जी आहे ती आजपासून पुन्हा सुरू झालेली आहे. गजानन, पुन्हा एकदा चौकशी संदर्भातले अपडेट्स घेण्यासाठी येऊच तुमच्याकडे. मात्र अनिल देशमुख यांच्या अटकेची तयारी सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात सीआरपीएफचे जवान हजर आहेत. आपल्याला माहिती आहे प्रदीप शर्मा यांच्यावरील कारवाईवेळी त्यांच्या अटकेवेळी सुद्धा अशा प्रकारे त्या ठिकाणी हे जवान हजर होते. अनिल देशमुख यांच्या अटकेची ही तयारी आहे का असा प्रश्न यामुळे उपस्थित झालेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सीआरपीएफची सुरक्षा व्यवस्था तिथे का आहे? प्रदीप शर्मा यांच्या अटकेवेळी ही सीआरपीएफ हजर होती. देशमुख यांच्या संदर्भात आता निवासस्थानी जो छापा टाकलाय ईडीनं, त्यावेळी सुद्धा आपण दृश्य पाहतो आहोत. या ठिकाणी सीआरपीएफचं पथक आहे, जवान आहेत. थेट पुन्हा एकदा याच संदर्भात जाऊया बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे. गजानन, हा प्रश्न उपस्थित होतोय की प्रदीप शर्मांच्या अटकेवेळी सुद्धा सीआरपीएफ हजर होती. आता देशमुख यांच्या निवासस्थानी छापा पडतो आहे ईडीचा, त्यावेळी सुद्धा अशा प्रकारे सीआरपीएफचे जवान तिथे हजर आहेत. म्हणजे ही देशमुखांच्या अटकेची तयारी आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय. नक्कीच हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे, कारण की यापूर्वी जे काही ईडीचे छापे पडले, सीबीआयचे छापे पडले, सीआरपीएफचे जवान तैनात नव्हते, महाराष्ट्र पोलीस फक्त तैनात होते. परंतु यावेळेस घराच्या तीनही बाजूनं सीआरपीएफचे जवान, शस्त्रधारी जवान तैनात आहे. आज जिथे छापा मारला जातोय आता, म्हणजे हे मुख्य प्रवेशद्वार आहे, त्याच्या आत सुद्धा शस्त्रधारी सीआरपीएफचे जवान जे आहेत ते तैनात आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अटकेची तयारी केली जात आहेत का अशी जेव्हा चर्चा आहे तेव्हा नागपुरात अनिल देशमुख आता उपस्थित नाहीत असं सांगितलं. या निवासस्थानी ते उपस्थित नाहीत असंही इथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहे, ज्यांची सिक्युरिटी इथे 24 तास असते, त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु सुरक्षा व्यवस्था मात्र लागलेली आहे. चारही बाजूने सुरक्षा व्यवस्था तैनात आहे आणि चौकशी जी आहे ती सुरू आहे. आता अनिल देशमुख यांच्या परिवारातले काही सदस्य आत आहे, त्यासोबतच अनिल देशमुख यांचा जो खासगी स्टाफ आहे त्यापैकी काही अधिकारी कर्मचारी, हे बघा आत कोणी जात असेल तर त्याला विचारलं जात आहे की नेमके तुम्ही चालले कुठे, काय हे बघा तू स्टाफ में क्या है, कितने लोग हैं आप अभी अंदर? हाँ, सीबीआई के कितने लोग हैं? 4 लोग ईडी के 4 लोग हैं जी। क्या और अनिल देशमुख साहब है घर में? नहीं, कौन कौन है घर में अभी? उनकी मिसेस और उनकी बहू, छोटी बहू, 2 ही लोग हैं. 2 ही लोग चौकशी सुरू आहे यांची. जी। काय करताय ईडीचे अधिकारी आहात? वो अंदर में जांच पड़ताल कर रहे हैं, फाइल्स वगैरह देख रहे हैं तुम्हाला आत सोडलं का? फाईल्स जी। हे अनिल देशमुख यांचा खासगी सुरक्षा रक्षक होता, म्हणजे इथला जो स्टाफ आहे तो होता आणि त्यांनी सांगितलं की फाईल्स जे आहे सगळ्यात महत्त्वाचं एकदा परत की त्यांनी सांगितलं, खासगी स्टाफ होता आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी ईडीचे अधिकारी जे आहे ते फाईल्स जे आहे त्या चेक करतात. आत्ता अनिल देशमुख यांची मिसेस आणि त्यांची लहान सून या ठिकाणी उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे आणि हे सगळे दृश्य जे आहे आपण बघू शकतो.
विचारपूस केली जात आहे। काही अधिकारी अनिल देशमुख यांच्या परिवारातील सदस्यांना विचारपूस करतायत, त्यांची विचारपूस करतायत, तर काही टीम जी आहे त्या घरातील फाईल्स चेक करतायत असं त्यांनी सांगितलेलं आहे। कारण की जो ज्या कर्मचाऱ्याशी आत्ता आपण बोललो तो अनिल देशमुख यांचा खाजगी कर्मचारी आहे, तो आत्ता घरामध्ये आत तैनात आहेत आणि त्यांनी जी TV9ला एक्सक्लुझिव्ह माहिती सांगितली की आज CBIचे ईडीचे अधिकारी जे आहेत ते फाईल्स चेक करतायत, विचारपूस करतायत, चौकशी करतायत। जवळपास 2 तास लोटले ईडीची रेड जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे। हे सगळे दृश्य आणि विचारपूस चौकशी एकीकडे 2 पातळ्यांवर ही रेड जी आहे ती कंडक्ट केली जाते, हा छापा कंडक्ट केला जातोय। पहिलं म्हणजे त्याच्या अनिल देशमुख यांच्या परिवारातील सदस्यांना विचारपूस केली जात आहे, तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे घरात ज्या काही फाईल्स आहे मग त्या गुंतवणुकीशी रिलेटेड असो किंवा अनिल देशमुख यांच्या परिवाराशी संबंधित ज्या काही संस्था आहेत त्यांची विचारपूस जी आहे त्या फाईल्स तपासल्या जात आहेत ईडीच्या अधिकाऱ्यांकडून असं सांगितलं जात आहे। श्रुती, आत्ता या निवासस्थानी नाही अशी माहिती मिळते, मग ते नेमके कुठे आहेत त्याबाबतची काही माहिती आहे का? नक्कीच असं सांगितलं जात आहे श्रुती की अनिल देशमुख सध्या मुंबईमध्ये आहेत, त्यांचं जे खाजगी निवासस्थान आहे मुंबईचं त्या ठिकाणी उपस्थित आहे। या निवासस्थानी आत्ता फक्त अनिल देशमुख यांची मिसेस आणि त्यांची लहान सून उपस्थित असल्याचं जे आहे ते सांगितलं जात आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची विचारपूस केली जात आहे। हे बघा, हे ईडीचे अधिकारी, हे बघा, हे ईडीचे अधिकारी आणि सुरक्षा रक्षक जे आहे हे आतलं दृश्य एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे। आत तिथे खाजगी ऑफिस आहे, तुम्ही हे दृश्य जे बघताय हे खाजगी ऑफिस आहे अनिल देशमुखाचं, तिथे सुद्धा सुरक्षा रक्षक जे आहे ते तैनात आहे। काही ऑफिसमधल्या फाईल्स सुद्धा चेक करतात, कारण की जे आत्ता दृश्य तुम्ही बघताय ते ऑफिसचं दृश्य आहे, तिथे सुद्धा काही फाईल्स ठेवलेले आहेत, तिथल्या फाईल्स सुद्धा तपासल्या जात आहे आणि घरामध्ये ज्या काही फाईल्स आहे त्या तपासल्या जात आहे आणि चौकशी जी आहे ती सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं यापूर्वी CBIची रेड पडली किंवा यापूर्वीच्या ईडीच्या रेड पडल्या अनिल देशमुख यांच्याशी संबंधित मित्रपरिवारावर, व्यावसायिक मित्रांवर, त्यावेळेसही इन्व्हेस्टमेंटबाबत विचारणा करण्यात आली होती, कारण की हे संपूर्ण प्रकरण जे सुरू झालं ते जे 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप जो आहे तो माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झाला आणि त्यानंतर हा चौकशीचा ससेमिरा जो आहे तो सुरू झाला आणि त्या सगळ्या याच्यात ईडीची टीम जी आहे ती चौकशी करतायत की नेमके पैसे कुठे गुंतवले, ब्लॅक मनीचा म्हणजे वापर कुठे झाला, ह्या सगळ्या बाबी ज्या आहे त्या तपासून पाहत आहेत। 2 तासपेक्षा जास्त काळ लोटला, ईडीचे अधिकारी आत आहेत, चौकशी करतायत आणि बाहेर CRPFचे जवान तैनात आहेत, चोख सुरक्षा व्यवस्था, बंदूकधारी जवान तैनात आहेत या ठिकाणी। पहिल्यांदाच ईडीच्या कारवाई दरम्यान गेल्या काही दिवसात इतकी मोठी सुरक्षा CRPFची या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। निश्चितच निश्चितच गजानन, मी पुन्हा तुमच्याकडे अधिक माहिती घेण्यासाठी येतेच। या संदर्भातच ईडी कडून काही प्रतिक्रिया समोर आलेली आहे ती ऐकूया। तू स्टाफ में क्या है? कितने लोग हैं आप? अभी अंदर हाँ, CBI स्टाफ के कितने में लोग हैं? 4 लोग। ईडी के 4 लोग हैं। जी क्या और अनिल देशमुख साहब है घर में? नहीं, कौन कौन है घर में अभी? उनकी मिसेस और उनकी बहू, छोटी बहू, 2 ही लोग हैं। 2 ही लोग। चौकशी सुरू आहे यांची। जी, काय करता ईडीचे अधिकारी आत? वो अंदर में जांच पड़ताल कर रहे हैं, फाइल्स वगैरह देख रहे हैं। तुम्हाला आत सोडलं का? फाईल्स जी, तर आपण पुन्हा एकदा माहिती देऊया। या ठिकाणी देशमुख यांच्या निवासस्थानावरील त्यांचा त्या ठिकाणचा जो पर्सनल स्टाफ आहे त्यापैकी एक ही व्यक्ती होती आणि त्याने आतमध्ये नेमकी आता काय चौकशी सुरू आहे किंवा काय त्या ठिकाणी झाडाझडती सुरू आहे याची माहिती दिलेली आहे। तर अनिल देशमुख यांच्या घरी आता छापा सुरू आहे, ईडी कडून हा छापा सुरू आहे। देशमुखांच्या घरी ईडीचे 5 अधिकारी 7:45च्या सुमारास दाखल झाले। ईडीच्या अधिकाऱ्यांकडून घराची झाडाझडती घेतली जाते। अनिल देशमुख नागपूरच्या घरी नाही अशी माहिती आहे। देशमुखांच्या घराबाहेर CRPFचा मोठा बंदोबस्त दिसतोय। ईडीचे अधिकारी 7:45 वाजता नागपूरच्या घरी दाखल झाले। सकाळी 8 वाजल्यापासूनच देशमुखांच्या घरी झाडाझडती सुरू आहे। CBI नंतर आता ईडी कडून देशमुख यांची चौकशी होतीये।
महिन्याभरापूर्वी सीबीआयनं छापा मारलेला होता. सीबीआय नंतर आता ईडी कडून देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी झाडाझडती सुरू आहे. थेट पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे. गजानन, एक महत्वाचा मुद्दा या सगळ्यातला लक्षात घेतला पाहिजे की ईडीनं तपास सुरू केल्यापासून किंवा गुन्हा नोंदवल्यापासून एक एक देशमुख यांच्याशी संबंधित किंवा त्यांच्याशी जवळच्या व्यक्तींच्या घरी छापे तरी टाकले किंवा त्यांची चौकशी तरी केलेली आहे. म्हणजे हे सगळं करत करत नंतर आता थेट देशमुखांच्या निवासस्थानी ईडीचा छापा. नक्कीच याचं कारण की ज्यांच्यावर शंका होती की ते अनिल देशमुख यांच्या परिवाराशी व्यावसायिक संबंधित आहेत, त्या सगळ्या याच्याशी शंकरनगर परिसरामध्ये रेड पडली होती. त्यानंतर सदर परिसरामध्ये नागपुरात एकाच दिवशी 3 व्यावसायिकांच्या घरावर रेड पडली होती. ते असं सांगितलं जातं की 3ही व्यावसायिक जे आहे ते अनिल देशमुख यांच्याशी संबंधित आहेत किंवा त्यांच्याशी व्यावसायिक मित्रत्व आहे. त्यामुळे ही ईडीची रेड झाली. त्यानंतर काही दिवस लोटले. त्या जे काही कागदपत्र इलेक्ट्रॉनिक गॅझेट सीज करण्यात आले होते त्या धाडी छाप्यासंदर्भात त्याचा अभ्यास करण्यात आला आणि आज जे आहेत ईडीच्या टीमनं थेट अनिल देशमुख यांच्या घरावर छापा मारला. यापूर्वी त्यांच्याशी संबंधित जे काही लोक आहेत त्यांच्यापासून पुरावे गोळा करणे म्हणा किंवा यांचे काही धागेदोरे जुळलेले आहेत का अनिल देशमुख यांच्या परिवाराशी गेल्या काही दिवसामध्ये दीड वर्षामध्ये काही इन्व्हेस्टमेंट झाली का, काळ्या पैशाचा कुठे वापर झाला, याची सगळी तपासणी जी आहे ती ईडीच्या आधीच्या रेडमध्ये झाल्याचे कळते. आणि आता अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी थेट ईडीची रेड पडलेली आहे. हे सगळे दृश्य बघा, हे तुम्ही आपण जर हे नीट दृश्य बघितले तर त्या ठिकाणी काही फाईल्स ज्या आहेत त्या हाताळल्या जात आहेत. चौकशी सुरू आहे. हे अनिल देशमुख यांच्या खाजगी निवासस्थानातले घराच्या अगदी समोरच्या टप्प्यामध्ये त्यांचं जे खाजगी निवासस्थान खाजगी ऑफिस आहे तिथले हे दृश्य आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा फाईल तपासण्यात आल्या आणि आत्ता थेट चौकशी सुरू आहेत. फाईल चेक केल्या जातात, इलेक्ट्रॉनिक गॅजेट सुद्धा चेक केले जातात. त्यासोबतच काही अधिकारी जे आहेत ते अनिल देशमुख यांच्या परिवारातले जे सदस्य आहेत त्यांची चौकशी करतात. पण महत्त्वाची माहिती की अनिल देशमुख आत्ता या ठिकाणी उपस्थित नाहीत, ते मुंबईत असल्याचं सांगितलं जातं.